स्वागत आहे तुमचं अधिराज रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज कटाची आमटी बनवणार आहोत। कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर आल्याचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि लसूण शक्यतो जास्तच वापरायचा कटाच्या आमटीसाठी, कारण त्याने चव खूप छान येते। त्यानंतर 2 चमच जिरे घेतलेले आहेत। तर हे साहित्य आपण फक्त वाटण्यासाठी वापरणार आहोत। चला तर हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवले। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात। थोडी मीडियम फ्लेम ठेवायची। मोहरी तडतडायला लागली की थोडे जिरे टाकून घ्यायचे। त्यानंतर कढीपत्ता, फ्रेशच कढीपत्ता वापरायचा, त्यामुळे मोहरीला फोडणी छान बसते आणि चव सुद्धा छान येते। त्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर कांदा लसूण मसाला, मी 2 चमच मसाला वापरते। तुम्ही तुमचा डेली भाज्यांसाठी जो मसाला यूज करता तो यूज करू शकता। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपण मिक्स करून घेऊयात। तरी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं वाटण पूर्ण। 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी मिरची पावडर मिक्स करायची। मसाला एकदम छान परतलाय, त्यामध्ये आपण हे येळवणी ॲड करूयात आता। त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूयात। शक्यतो पाणी गरमच वापरायचं। आणि आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली ती यामध्ये मिक्स करूया, त्यामुळे आमटीला छान दाटसरपणा येतो आणि टेस्टही वाढते। तर आपण त्यानंतर ॲड करतोय यामध्ये मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर तुम्ही पाहू शकता आपली आमटी तयार झालेली आहे। मस्त कट आलेला आहे वरती।